गुरुदेव दत्त. आपण ज्या विचाराने पाहत आहोत तो जो विषय आहे विचार म्हणा निरूपण, आणि त्या विचाराकडे आपण जेव्हा जातो तेव्हा स्वबोधातील विचार हे आपल्याला मनाला खऱ्या अर्थाने समजले पाहिजे. आणि समजण्यासाठीच हा विषय आहे. स्वबोध हा सोलाच बोध केला पाहिजे. आणि जेव्हा आपण सोला बोध करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला मनातील आनंद आणि स्वतःला अनुभव हा स्वतः होत असतो. एकमेकाय कोपा जीवन घडवी जीवन प्रयोजन, सुकृत समज सर्वा ध्यान स्वबोध. आपण एकोप्याने राहणारे आपला हा जो जीवन समाज आहे तो एकोप्याने राहतो. सगळेच राहतात, पक्षी राहतात, पशु राहतात, पक्षी राहतात, सगळे प्राणी एकमेकाने एकोप्याने राहत असतात. ते एकोप्याने राहत असताना आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने आपण जेव्हा तो माणूस धर्म हा आपण एकमेकाशी समजतो, तो माझा आहे मी त्याचा आहे, हा भाव विचार ठेवून आपण जगतो. आणि जगत असताना एकमेकाशी उपयोगी पडतो. कोणाला अडचण असेल, सुखात दुःखात आपण एकमेक समाविष्ट होतो. हाच खरा मानव धर्म आहे. आपण एकमेकाला जर अनुभव उपयोगात पडलो नाही तो मानव धर्म कसला राहा. तो मानव धर्म हा होण्यासाठीच खरा आणि आपण एकमेकाला उपयोगी पडतो. आणि ते पडत असताना एकमेका एकोपा जीवन, आमचं एकोप्याचं जीवन आहे. तेव्हा घडवी जीवन प्रयोजन, हे जीवनात घडवता आलं पाहिजे. प्रयोजन असलं पाहिजे आपलं, तो माझा आहे. किती सुखदुःखात त्याला अडचण आला तर त्याच्या दुःखात मी आहे. सुकृत समज सर्वा ध्यान, हे सुकृत समजलं पाहिजे आपल्याला. आपल्याला समजत नाही, आपण वैरभाव ठेवतो, द्वेषभाव ठेवतो. हे न ठेवता आपल्यातली समज येणं फार गरजेचं आहे. समजभाव जर राहिला तर खऱ्या अर्थाने माणूस हा समज आल्यानंतर तो माझाच आहे त्याला तो उपयोगी पडतो. उपयोगी पडण्यासाठी सर्वात ते सुकृत समज, ही समज ही सुकृत आहे. तसा बहुत सुकृत अशी जोडी म्हणून विठ्ठल आवडी, तसा हा सुकृत समज, ही समज मला येणं हे फार मोठं ध्यान माझ्यातलं आहे. आणि स्वबोध, हे स्वबोध झालं पाहिजे. सोला स्वबोध होऊन खऱ्या अर्थाने आपण धन्य झालो पाहिजे. ते करण्यासाठीच हा जीवनातलं एक लक्ष आहे. कुठे असलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, हे घडणं खऱ्या अर्थाने जीवनातला हाच खरा स्वबोध आहे. गुरुदेव दत्त.